लोकपालच्या महागड्या गाड्यांच्या निविदेवर अण्णा हजारेंकडून नाराजी. भ्रष्टाचार होऊ नये म्हणून आपण अपेक्षा करतो. भ्रष्टाचार होण्यासाठी कार्यवाही होत असेल तर दुर्दैव, अण्णांची प्रतिक्रिया. ठाकरे गटाकडून पुण्यातील नानासाहेब पेशवेंच्या समाधीची साफसफाई. नानासाहेब पेशवेंनी शनिवार वाड्याचे केलं होतं बांधकाम. नानासाहेबांच्या समाधीकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप. गुंड निलेश कायवळचा पासपोर्ट अखेर रद्द. पासपोर्ट प्रदेश कार्यालयामधून आदेश जारी. धुळ्याच्या शिरपूरमधील भेसळयुक्त दुधाचा व्हिडिओ व्हायरल. दूध उकळल्यावर रबरासारखं झाल्याचा व्हिडिओतून उघड. संबंधित दूध विक्रेत्यावर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. दिल्लीच्या ताज हॉटेलमध्ये मांडी घालून जेवायला बसल्यानं वाद. कोल्हापुरी चप्पल घालून आल्यानं अपमान केल्याचा तरुणीचा आरोप. एका कंपनीच्या संस्थापक तरुणीकडून व्हिडिओ शेअर. बीडच्या केस तालुक्यामधल्या तुकोबाराय पावनधाम संस्थानामध्ये दीपोत्सव साजरा. 25,000 दिव्यांनी उजळला आसमंत. ज्ञानमय प्रकाशानं जीवन तेजोमय व्हावं. पावनधाम संस्थानकडून दीपावलीच्या निमित्तानं संदेश. दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळख असलेल्या कुणकेश्वर मंदिरामध्ये दीपोत्सव साजरा. 21,000 पणत्यांनी उजळला मंदिर परिसर. दिवाळी पाडव्याच्या निमित्तानं मंदिरामध्ये विद्युत रोषणाई. फटाक्यांच्या आतषबाजीनं उजळला आसमंत. मालेगावचा भुईकोट दुर्ग उजळला दिव्यांच्या प्रकाशानं. एक पणती अमर जवानांसाठी उपक्रम साजरा. शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान आणि काकानी शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी जोपासली 250 वर्षांची दीपोत्सवाची परंपरा. शेकडो मशाली, एलईडी यांच्या विद्युत रोषणाईनं उजळून निघाला भुईकोट दुर्ग परिसर. सराफ बाजारामध्ये सोन्याच्या दरामध्ये 1,000 रुपयांची वाढ. सध्या सोन्याचे दर जीएसटीसह 1,27,720 रुपयांवर. चांदीच्या दरामध्ये कुठलीही वाढ झाली नसून चांदी जीएसटीसह प्रति किलो 1,65,740 रुपयांवर.